ताई, तू आम्हाला का बोलवलेस? काही अर्जंट काम आहे का? हां, मला जरा तुमच्याशी गुलाबबद्दल बोलायचं होतं. बॉस या काय फाईल्स आहे पाहून घ्या आणि हे आहे ना आपले लॉकपैकी एक आहे. पण ह्याची काही गरज नाहीये कारण साधू सरांनी ऑलरेडी अप्रूव्ह केलेल्या गोष्टी आहेत. पण ठीक आहे, वरच ठेवा. जर नवीन चीफनी मागितलं तर लगेच देता येईल. ठीक आहे बॉस. थांब फातिमा, हा फोटो असाच राहू देत. हा फोटो सतत आपल्या डोळ्यासमोर असायला हवा, कारण या मागचा खरा चेहरा अजून आपल्याला कळलेला नाहीये. गुलाबबद्दलची काहीच इन्फॉर्मेशन आपल्याकडे नाही आहे. हे कळतंय का तुम्हाला? हां, मग ठीक आहे, जाऊ दे ना, एवढं काय तर. म्हणजे म्हणजे ताई, हे बघ, आता गुलाब मेला, बाकीचा मीडिया काय करणार आहे? 4 दिवस गुलाब गुलाब करणार, त्यानंतर काय? फ्रायडेला मूवी रिलीज होणार, मग हीच न्यूज, या ॲक्टरचा अफेअर त्या ॲक्टर सोबत आहे. आपण पण हेच करायचं आहे का? नाही. ते आपल्यावर एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मला असं म्हणायचं की आपल्या देशात एवढे मुद्दे आहेत, अनरिझॉल्व्ड इश्यूज आहेत, जसं की शेतकरी, रस्त्यांवरचे खड्डे, त्यानंतर पॉलिटिक्स, भ्रष्टाचार, या सगळ्या विषयांवर आपण कधी बोलायचं? कमॉन ताई, गुलाब इज सच अ सेन्सलेस टॉपिक. आपण हे सगळे मुद्दे कव्हर करायला नको का ताई? तू म्हणतोयस ते बरोबर आहे, या सगळ्या न्यूज महत्त्वाच्या आहेतच. एक्झॅक्टली. पण गुलाब सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे, कारण तो नॅशनल क्रिमिनल आहे. एक्झॅक्टली. त्याचा मृत्यू झालाय, पण तो कसा झाला, कुठे झाला आणि कोणामुळे झाला, ही इन्फॉर्मेशन महत्त्वाची आहेच की. आणि मीडिया म्हणून इट्स आवर ड्युटी टू फाइंड इट, राईट? युअर ॲब्सोल्युटली राईट. पण एका मेलेल्या गुन्हेगाराची इन्फॉर्मेशन काढायला आपण कोणाकडे जाणार आहोत? काय सोर्स आहे आपल्याकडे? स्पेशल क्राईम युनिटकडे. हे बघ, जेव्हा त्याला कस्टडी झाली, तो खूप दिवस स्पेशल क्राईम युनिटच्या कस्टडीत होता, करेक्ट? मला असं वाटतंय त्या दरम्यान किंवा मरताना त्यांनी त्यांना काहीतरी इन्फॉर्मेशन दिली. कोणाचं ना कोणाचं नाव त्यांनी नक्की दिलंय. युवराज, काय झालं? बोल ना, तू काय ते बोलत होतीस? नाही, माझं म्हणणं आहे की मला असं वाटतंय कोणाचं ना कोणाचं नाव त्यांनी नक्की घेतलं असणार, आणि ते कोणाचं नाव आहे हे आपल्याला शोधून काढायला नको का? मी फक्त एक प्यादा होतो. माझ्या वरती जी व्यक्ती आहे ना, ती अजूनही मोकाट फिरत आहे. कोण आहे तो? ती व्यक्ती कुठे लांब नाही, इथेच तुझ्या आजूबाजूलाच आहे. या सगळ्या मागे कौशिकी ताई तर नाही. मी हा विचार नाही करायला पाहिजे. ताई फक्त बातमीसाठी माहिती काढायचा प्रयत्न करते. हे बघ, याबद्दलचे तर्कवितर्क आहेत, अफवाही आहेत, पण त्या आपल्याला नको आहेत. वी नीड फॅक्ट्स. राईट. आणि ते फॅक्ट्स तुम्ही मला आणून देणार आहात, तुम्ही दोघं. बीपी चेक करूया. अरे नातवंड खेळवायचं वय तुझं, आणि काय लहान सहान गोष्टींचं टेन्शन घेतोस? लहान सहान गोष्ट नाहीये ही. मला माहिती आहे, मला सगळं समजलं. आधी ना त्या युवराजवर चिडणं बंद कर, नाहीतर त्याच्या मनात तुझ्याविषयी फक्त आणि फक्त द्वेष तयार व्हायचा. तुला युवराजला सुधारवायचं ना, सुधारवायचं की नाही? अरे म्हणजे काय? त्याचा त्याला वेळ दे की. ते काय कुला बाळ आहे का रे ते? हा, अरे मुलं 18-19 वर्षाची झाली की अडल्ट होतात. ह्याचं तर काय, ते वय सुद्धा पार करून झालंय आता. आणखीन किती समजून घ्यायचंय रे मी तरी. मला तर आता काळजीच लागून राहिली आहे. जसली नाही, कौशिकी त्याच्यावरती विश्वास ठेवून बसली आहे, पण या पोरांनी तिचा विश्वास टिकवला नाही तर पुन्हा आधीसारखं काहीतरी हे असं विचित्र वागून बसला तर. किती ओव्हर थिंकिंग करतोयस? दया, स्वयं हे बघ, तू कौशिकीचं अजिबात टेन्शन घेऊ नकोस. ती आपल्या दोघांपेक्षा प्रचंड हुशार आहे. लोकांना कसं हँडल करायचं तिला व्यवस्थित कळतं. तुला गंमत सांगू का? कौशिकी आपल्याशी बोलते, आपल्याला असं वाटतं, म्हणजे बोलते ती, पण बोलत असताना तुझ्या डोक्यात वेगळे विचार चालू असतात पुढचे सतत. त्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. कौशिकी सगळं नीट सांभाळून घेईल. हं, बरं चल मी येऊ. नाही, थांब, चहा चहा सांग. नाही अरे, मला जायचं आहे, आहेत पेशंट.
चल आणि लक्षात ठेव बसूया. चल. तू काळजी करू नकोस. तुझ्यापर्यंत ते फॅक्ट्स पोहोचतील. डोंट वरी. मला काय म्हणायचं ताई, म्हणजे मी आपल्या मागच्या महिन्याचा रिपोर्ट बघत होतो आणि ना माझ्या डोक्यात एक छोटीशी कल्पना आली ताई. मी शेअर करू शकतो का तुमच्यासोबत ती कल्पना? ऑफकोर्स, बोल ना. ओके. सो आपण भास्कर स्कूलचा एक रिपोर्ट केला होता. ते त्यांची फी वाढ जी चालली होती सतत, त्याबद्दलचा एक रिपोर्ट केला होता. हो, आणि right. आपल्या रिपोर्ट नंतर त्यांनी फी वाढीचा निर्णय रद्द केला. हो, मग मला म्हणायचं आहे की आपण असे मुद्दे कव्हर करूया ना. आपण जे जनतेला भेडसावत आहेत, आपण जनतेचा आवाज बनूया ना, जो की आपण आहोतच. पण मला म्हणायचं हे मुद्दे कधी पुढे आणायचे, यांच्यावर कधी फोकस करायचा आपण या. दॅट इज अ व्हेरी गुड आयडिया. आपण ऍक्च्युली ह्याच्यावर वेगळं सेगमेंट करू शकतो आणि तुम्ही दोघंही एकत्र मिळून ह्याच्यावर कामही करू शकता, राईट? येस, ॲब्सोल्युटली. मला बिलीव्हच होत नाही ताई. तुम्हाला खरंच सांग, तुला खरंच मी जे बोलते ते सगळं पटतंय का आज? ऑफकोर्स. तू एवढा अभ्यास केलायस हे बघून मला खूप कौतुक वाटतंय तुझं. ओके, मग डोंट वरी. आज संध्याकाळपर्यंत तुझ्या टेबलवर रिपोर्ट तयार असेल. खरंच सांगते. आम्ही दोघं मिळून काम करू. पण ताई, आपण केदारला विचारलंच नाही. म्हणजे हे जे काय घडतंय त्यामुळे केदार, आय एम सॉरी, बट तुला आवडेल माझ्यासोबत काम करायला? केदार, तू एक काम करशील फक्त. ज्या मुद्द्यांवर आवाज उठवल्यानंतर बदल झालेला आहे ते मुद्दे आणि बदल झालेला नाही ते मुद्दे, हे फक्त डिवाइड करून ठेव. जरा सेपरेट करते फक्त. आणि तू काय करणार? मी न्यूज रन करणार. आणि अर्थात आपण हे सगळं काम मिळून करणार आहोत. पण मी फक्त म्हणतो की ॲटलीस्ट सुरुवात तरी कर. हां ताई, आय प्रॉमिस, खरंच आज तुझ्याकडे तो रिपोर्ट असेल. माझा शब्द आहे. आय एम लव्हिंग दिस चेंज इन यू. कम ऑन, गो टू वर्क. गो. लागूया का मला? चल चल. मला स्पेशल क्राईम युनिटपर्यंत पोहोचायचं आहे. एक सोर्स हवा आहे आणि तो सोर्स तुम्ही मला क्रॅक करून देणार आहात. ओके? बॉस, केदार सर येतील ना वेळेवर? मी फोन केला होता त्याला, पण तो फोन उचलत नाहीये. नाही, काय आहे माहिती का, जे मॅडम एक तर खूप स्ट्रिक्ट आहेत. आपण रिपोर्टेच्या वेळेस सगळे हजर पाहिजे नाही तर. नाही, येईल तो. कत्री, हां, बॉस, मॅम आल्यात. गुड आफ्टरनून टीम. जय हिंद मॅम. वेलकम मॅम. सॉरी टीम. आय बिलीव्ह तुम्ही सगळे आधीपासूनच एकमेकांना ओळखत असाल, राईट? माझी म्हणावी तशी ओळख तुम्हाला नसेल, सो लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ फर्स्ट. मी स्पेशल क्राईम युनिटची चीफ, म्हणजेच आता तुम्हा सगळ्यांची चीफ, जया जगदाळे. यू कॅन कॉल मी जे जे.